जय भीम मित्रांनो, तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 13 ऑगस्ट वेनसडेचा दिवस होता आणि युजली लास्ट काही एक्सपायरीज पासून निफ्टीची वीकली जी एक्सपायरी असते ती थर्सडेला असते ॲज युजल. तर लास्ट काही एक्सपायरीज पासून एक असा थोडासा अनुभव येत होता की एक्सपायरीच्या आदल्या दिवशी म्हणजे वेनसडेलाच एक मोठी मोमेंटम एक्सपेक्टेड असायची आणि तसं व्हायचं. लास्ट एक्सपायरीला तसं झालं नव्हतं. लास्ट एक्सपायरीला थर्सडेच्याच दिवशी एक परफेक्ट मूव्ह आली होती एक्सपायरीची. बट त्याच्या आधीच्या 2-3 वीक्स मध्ये असं होत होतं. आणि येणारा जो वीक आहे, आता उद्या थर्सडे आहे, उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे, वीकली एक्सपायरी. तर वीकली एक्सपायरी मध्ये मार्केट कसं असू शकतं, म्हणजे ट्रेंडिंग असेल, मोमेंटम होईल की नाही होईल, प्राइस एक्शन कसं असेल, आपण कसं ट्रेड करणार आहोत, हे सगळं पुढे आपण चार्ट मध्ये समजून घेऊयाच. आणि आजच्या दिवशी काय झालं तेही समजून घेऊया. काल आपण काय प्रिडिक्ट केलं होतं आजच्या दिवसासाठी, त्या लेवल्स मॅच झाल्या की नाही झाल्या, मार्केटमध्ये रिस्पेक्ट केलं नाही केलं, हे सगळ्या गोष्टी आपण पुढे चार्ट वरती जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊया, थोडंसं एलॅबोरेटली समजून घेऊया. आणि येणारा जो वीकेंड आहे फ्रेंड्स, उद्याचा एक शेवटचा दिवस आहे ह्या वीक मध्ये, वर्किंग डे आहे. त्यानंतर कंटिन्युअस जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एक लॉंग वीकेंड येतोय ड्यू टू ऑन 15th फ्रायडेला इंडिपेंडन्स डे आहे. त्यानंतर ॲज युजल सॅटर्डे संडे ऑफ आहे. तर एक ट्रेडरसाठी, हार्डकोर ट्रेडरसाठी बेसिकली एक लॉंग वीकेंड मध्ये थोडंसं बोरिंग असतं. बट स्टील बघूया, त्या वीकेंड मध्ये पण आपण काहीतरी स्टडी आणि अनालिसिस करून त्या वीकेंडला आपण थोडंसं वर्किंग बनूया आणि थोडंसं म्हणजे बिझी ठेवूया आपलं शेड्यूल. ठीक आहे. तर चला पुढे मित्रांनो समजून घेऊया चार्ट वरती की आजच्या लेवल्स कशा होत्या आणि काल आपण काय प्रिडिक्ट केलं होतं. तर सुरुवात आपण इथे करतोय निफ्टी पासून. पहिला आपण इथे समजून घेऊया फ्रेंड्स. इथे तुम्ही बघत असाल निफ्टीने आज ऑलमोस्ट 0.5% पॉझिटिव्ह मोमेंटम दाखवली आहे. 132 पॉईंट्स ऑलमोस्ट प्लस होऊन निफ्टीने 24,619 ला 620 ला क्लोजिंग दिलेली आहे. आणि बँक निफ्टीने फ्रेंड्स इथे 55,181 ची क्लोजिंग आहे. ठीक आहे. 0.25% प्लस होती बँक निफ्टी, ऑलमोस्ट 140%. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण स्टार्ट करूया निफ्टीच्या चार्ट पासून. आणि ह्या कालच्या लेवल्स आहेत ज्या मी प्लॉट करून ठेवल्या होत्या फ्रेंड्स. जर तुम्ही ह्या लेवल्स बघाल ना फ्रेंड्स, 24,666 आणि ह्या कॅन्डलचा हाय, इट इज 24,664.30, म्हणजे जस्ट वन वन और टू पॉइंट्सने जी लेवल आपण दिली होती फ्रेंड्स. सो यू कॅन अंडरस्टँड द पॉवर ऑफ अनालिसिस. ठीक आहे. त्या लेवलला जाऊन मार्केटने तिथून रिजेक्शन घेतलं आणि मार्केटने परत डाऊन साईडला मोमेंटम दिली. जर त्या लेवलच्या वरती मार्केट सस्टेन झालं असतं तर पॉसिबल होतं फ्रेंड्स, एक ट्रिमेंडस अपमूव्ह आली असती. बट रेजिस्टन्स लेवल होती, प्लॉट केलेली होती कालच. ह्या सगळ्या लेवल्स मी ऑलरेडी, तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघाल, तुम्हाला ह्या सेम लेवल्स मिळतील. ठीक आहे. तर हे समजून घ्यायचं असेल की ह्या लेवल्स कशा प्रेडिक्ट करता येतात, कशा ह्या लेवल्स मॅच करू शकतो आपण, तर प्लीज 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 स्टॉक मार्केट शिकून घ्या. जे स्टॉक मार्केटचं स्टडी करा, त्यातलं नॉलेज अवगत करा. ठीक आहे. त्यातलं स्किल डेव्हलप करा आणि तुमची आर्थिक प्रगती, आर्थिक उन्नती करून घ्या फ्रेंड्स. फायनान्शियल लिटरसी शिकून घ्या. ठीक आहे. ही एक काळाची गरज आहे. मी नेहमी सांगतो, हेच फ्युचर आहे. कारण काही राहणार नाहीये मित्रांनो. आरक्षण वगैरे सगळं ऑलमोस्ट गेलेलंच आहे. आता अजून वेगवेगळं काय काय येतंय पॉलिटिकली. म्हणजे पॉलिटिकली आपण बोलत नाही, आपल्या चॅनल पॉलिटिक्स बद्दल नाही, स्टॉक मार्केट बद्दल आहे. बट किती केलं तर इकॉनॉमी म्हटलं तर पॉलिटिक्स आणि इकॉनॉमी यांची सांगड जी आहे ती होतेच. ठीक आहे फ्रेंड्स. तर सपोर्ट होता आपला 24,420 जो प्रेडिक्ट केला होता. बट इथे तुम्ही बघाल तर मार्केट ओव्हरऑल एक रेंज मध्येच होतं. ठीक आहे. आजच्या दिवसाचा लो जर तुम्ही बघाल तर तो होता 24,535 आणि हाय जो बघाल, म्हणजे दिवसाचा सांगतोय मी, हाय जर बघाल तर 24,664. तर जर लो पासून तुम्ही हायला जर कनेक्ट केलं तर ऑलमोस्ट 100-125 पॉईंट मध्ये निफ्टी दिवसभर होती. जे प्लस दिसत आहेत तेवढेच. ओके. सो निफ्टीमध्ये तर आपण ट्रेड घेत नाही, पण लेवल्स आपण डिस्कस म्हणजे नेहमीच करतो. ठीक आहे. ही फ्लॅग जो आहे, ही आजची ओपनिंग कॅन्डल होती आणि तुमच्या समोर इथे दिसतंय की एक ओव्हरऑल रेंज मध्ये मार्केट होतं. बँक निफ्टीमध्ये आपण ट्रेड घेतो. तर बँक निफ्टी, ओके वेट, बँक निफ्टीकडे जाण्याच्या आधी पहिलं मी उद्याच्या निफ्टीच्या लेवल्स तुम्हाला इथे सांगतो फ्रेंड्स. ऑलराईट. तर उद्याच्या निफ्टीच्या लेवल्स सांगण्यासाठी पहिलं मी इथे आजच्या ज्या ट्रेंड लाईन्स आहेत, प्लॉट करून ठेवल्या होत्या, त्या मी पहिले इथे डिलीट करत आहे. ओके. आणि सपोर्टसाठी उद्या फ्रेंड्स एक चांगला सपोर्ट इथे
आपल्याला मिळणार आहे, जो आजच्या क्लोजिंगच्या थोडंसं बिलो आपण घेणार आहोत. ऍक्च्युली टेक्निकली स्पीकिंग आजची जी क्लोजिंग आहे तोच सपोर्ट बनतो, म्हणजे आजचा जो लो आहे डे लो आजचा होता तो. बट आपण त्या थोडंसं खाली 24,524 ही एक सपोर्ट लेवल येथे घेणार आहोत. ऑलराईट. So friends, 24,524 is going to be support for the downside, and as usual for the upside support टेक्निकली स्पीकिंग 24,666च पाहिजे अजूनही, कारण 24,666 ही एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. जर त्याच्यावरती जर निफ्टीनी ब्रेक केलं तर एक चांगली मोमेंटम येऊ शकते. बट स्टील वी आर व्हेरी क्लोज नाव टू 24,666. तर आपण ती लेवल घेणार नाहीये, कारण की थोडंसं कुठे ना कुठे चांगल्या मूव्ज मार्केटमध्ये एक्सपेक्टेड आहेत, कारण की डॉलर थोडासा रुपीच्या अगेन्स्ट घसरण्याचे चान्सेस आहेत, घसरतही आहे. आणि रेट कट होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. रेट कट होण्याचे चान्सेस याच्यासाठी आहेत की एक सर्वे, एक डेटा पब्लिश केला आरबीआयने, त्यांच्या म्हणण्यानुसार इंडियामध्ये इन्फ्लेशन नाहीये, घटलंय इन्फ्लेशन, महंगाई. आता हे कुठून डेटा सर्वे कसे होतात, कसे केले जातात, पर कॅपिटा इन्कम कशी म्हणजे कॅल्क्युलेट होते, काय होते, आय डोंट नो. बट सर्वे असं म्हणते, तर आपल्याला तर डेटा म्हणजे सर्वे जो आहे त्याच्यानुसार डेटा प्रेडिक्ट म्हणजे प्रेझेंट केला जातो, आणि आपल्याला तर डेटावरतीच काम करायचं. ठीक आहे फ्रेंड्स, तर हे असं सगळं आहे. आपण हा जो हाय आहे 24,700चा, आणि ती एक सायकोलॉजिकल लेवल सुद्धा आहे, सायकोलॉजिकल हर्डल आहे 24,700. हा एक अपसाइड साठी आपण रेजिस्टन्स ची लेवल आपण इथे कन्सिडर करणार आहोत उद्यासाठी फॉर द निफ्टी. अँड नाव वी आर गोइंग टू अनालाइज बँक निफ्टी. बघा ना, एकदम ओबिडियंट, कसं जिथे ट्रेंड लाईन असतात ना त्याच्यामध्येच असतं, एकदम परफेक्ट, काहीच नसतं त्याच्या वर खाली. जर बँक निफ्टी मध्ये पण बघाल सर फ्रेंड्स, तर ही जी फर्स्ट कॅन्डल आहे ना आजच्या दिवसाची, जिथे फ्लॅग आहे, जी फर्स्ट बिग बार कॅन्डल दिसते तुम्हाला, रेड कॅन्डल, ठीक आहे. तर रेड कॅन्डलच्या नंतर जर तुम्ही बघाल तर आज बँक निफ्टीचा हाय, म्हणजे फर्स्ट कॅन्डल सोडली 50 मिनिट्स टाइम फ्रेम वरती आफ्टर 9:30 आय एम टॉकिंग अबाउट, तर बँक निफ्टीचा हाय आहे 55,272 आणि लो आहे 55,026. सो ऑलमोस्ट फक्त आणि फक्त 250 पॉइंट्स मध्ये बँक निफ्टीने आज दिवसभर वेळ घालवलेला आहे. सो आणि एक ट्रेडही दिला होता मी 55,200चा बँक निफ्टी मध्ये, बाय अबोव 655 असा, आणि त्याचा एसएल होता 50 पॉईंटचा ऍज युजल 605. बट तो ट्रेड 655 च्या वरती गेला, पण त्याचा फर्स्ट टार्गेट 705 होता ऑब्व्हियसली 50 पॉईंट्स च्या प्रमाणे. तो 675 पर्यंत गेला ऑलमोस्ट, म्हणजे 675 678 पर्यंत वगैरे, आणि तिकडे तो म्हणजे कॉन्सोलिडेट करत राहिला. तर ऑब्व्हियसली म्हणजे एक टेक्निकली स्पीकिंग, जे मी नेहमी सांगतो, आधी पण डिस्कस केलेलं आहे, की जर मोमेंटम नसेल, प्राइस ऍक्शन बनत नसेल आणि मोमेंटम क्रिएट होत नसेल, तर जरी आपली म्हणजे 655 ची लेवल जरी क्रॉस केली असेल आणि तिथेच जर 5 मिनिट्स टाइम फ्रेम वरती जर 2-3 कॅन्डल नंतर तिथेच प्रीमियम घुटमत असेल, तर आपल्याला त्यातून एक्झिट घ्यायचे, एसएल हिट होण्याची वाट नाही बघायची. तर टेक्निकली त्याचा एसएल हिट झाला होता, बट त्या ट्रेड मधून आपण ऑलरेडी आउट झालो होतो, कारण का मोमेंटमच नव्हतं. ठीक आहे. जर 250 पॉईंट मध्ये बँक निफ्टी जर दिवस स्पेंड करते, तर पॉइंटच नाहीये तो ट्रेड घेण्यामध्ये. ऑलराईट. सो फ्रेंड्स, हे होतं बँक निफ्टीचं. आज काही ट्रेड नव्हता इन शॉर्ट, आणि ज्या लेवल्स होत्या, ज्या कालच्या डिप्लॉय करून ठेवल्या होत्या, त्या होत्या 55,666 फॉर द अपसाइड आणि 54,888 फॉर द डाऊन साइड. आणि आता उद्याच्यासाठी आपण ज्या लेवल्स घेणार आहोत, ठीक आहे, त्या मी परफेक्ट म्हणजे थोडस मी उद्या निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे मूव एक्सपेक्टेड आहे, प्लस इंडिपेंडन्स डे आहे ऑन फ्रायडे. तर तुम्ही म्हणाल सर फ्रायडेचा इंडिपेंडन्स डे आणि काय संबंध स्टॉक मार्केटचा, तर ऍक्च्युली असं आहे की इंडिपेंडन्स डे ची मूव सुद्धा एक एक्सपेक्टेड असू शकते, काहीतरी मे बी चांगली घोषणा किंवा काहीतरी चांगलं स्टेटमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून, आरबीआय कडून फॉर द इन्व्हेस्टर्स येऊ शकते, एक्सपेक्टेड आहे. सो त्यामुळे थोडस रेंज
कमी करत आहे मी इथे. 55,000 ही जी सायकोलॉजिकल लेवल आहे ही फॉर द सपोर्ट साइड अँड 55,000 वेट ट्रेंड लाईन तुम्हाला प्लॉट करून देतो इथे, म्हणजे त्याच्यात काही इफ्स अँड बट्सचा प्रॉब्लेम राहणार नाही. 55,455 दिस इज गोइंग टू बी फॉर द अपसाइड. ठीक आहे. सो 500 पॉईंटची फक्त रेंज आहे उद्याच्या दिवसामध्ये बँक निफ्टीसाठी, आणि बँक निफ्टीसाठी 500 पॉईंट्स म्हणजे काहीच नाही. ज्याही दिशेला ट्रेड म्हणजे बँक निफ्टी मूव्ह करेल आपण त्या दिशेला ट्रेड घेणार आहोत. इनफॅक्ट आपण छोटे छोटे ट्रेड घेतो कधी कधी, ह्या ज्या लेवल्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा, म्हणजे कधी कधी बँक निफ्टी बॉटमला येते, सपोर्टला बाउन्स बॅक करते आणि नंतर एक अप मूव्ह येते, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपले ट्रेड्स असतात. तर ह्या लेवल्स आहेत ओव्हरऑल फ्रेंड्स. तर बघूया उद्याचा दिवस कसा असू शकतो आणि काय आपण ट्रेड घेणार आहोत उद्याच्या दिवसासाठी बँक निफ्टी मधून. ठीक आहे. युजली बँक निफ्टी मध्येच आपण ट्रेड घेतो म्हणून जनरली. तर उद्याचा दिवस कसा असणार आहे, निफ्टीची एक्सपायरी आहे आणि आय होप सो की निफ्टीची जशी लास्ट वीकची एक्सपायरी होती तशीच एक्सपायरी एक्सपेक्टेड आहे, कारण लास्ट वीक मध्ये ट्रिमंडस अपमूव्ह होती निफ्टीच्या एक्सपायरीमध्ये. म्हणजे मोमेंटम होतं बेसिकली, कारण अप साईडला पण मुवमेंट होते आणि डाऊन साईडला पण मुवमेंट होती. आणि आपण ऑप्शन बायर्स आहोत तर आपल्याला दोन्ही साईडला ट्रेड करायला आवडतं जनरली, कारण त्याच्यातच प्रॉफिट बनतो ऑप्शन बायर्सचा. ठीक आहे फ्रेंड्स. तर तुमच्या नॉलेजमध्ये प्रॉफिटमध्ये काही भर पडत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जय भीम जय शिवराय लिहायला नक्कीच विसरू नका. आणि कोणत्याही प्रकारची क्वेरी असेल, डाऊट असेल तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याचे आन्सर दिले जातील. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जे माझे पर्सनल ट्रेड्स आहेत ते तुम्हाला टाइमली मिळावेत असं वाटत असेल तर प्लीज टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन जॉईन करा. तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम जय शिवराय.